नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपले स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. नेहमीप्रमाणे आज सकाळी 10च्या सुमारास जान्हवी तिच्या खोलीतून बाहेर आली. ती तिच्याकडे असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जायला निघाली. साधारण 10,000 ते 12,000 किंमत पॅकेज असलेलं ते एक साधं रेस्टॉरंट होतं. संजयच्या कंपनीशी तुलना केली असता जान्हवी त्याच्या नखांशी जोडू शकत नव्हती, परंतु जान्हवीला स्वतःची ओळख हवी होती. जान्हवी काउंटरवर उभी असताना तिथं एक मध्यमवयीन बाई आली. मॅडम, ऑर्डर द्यायची होती. ती बाई स्माईल करत बोलली. हां मॅडम, बोला, जान्हवी नम्रपणे म्हणाली. 2 फिश पुलाव मिळतील का? त्या बाईने विचारलं. ओके, प्लीज रिकामी सीट शोधा, ऑर्डर लगेच तुमच्यापर्यंत येईल, जान्हवीने ओठांवर हसून आणत उत्तर दिले, जेणेकरून रेस्टॉरंटमध्ये आलेल्या ग्राहकांना घरी जेवल्यासारखे वाटावं. दोघे मध्यमवयीन रिकाम्या टेबलाकडे चालत गेले. ते खाली बसले. हे रेस्टॉरंट, मम्मा म्हणाली की जेवण स्वादिष्ट आहे, पण मला खात्री नाही, तो माणूस त्याच्या समोरच्या खोलीत तपासणी करताना म्हणाला. मम्मीने इथे आधीच खरेदी केली आहे आणि मी ऑर्डर केलेले जेवण तुम्हाला आवडेल याची हमी देते, ती बाई बोलली. मॅडम सर, हे जेवण आहे, एन्जॉय करा, जान्हवी म्हणाली. मग 2 फिश पुलाव डिशेस टेबलावर ठेवल्या. 2 मध्यमवयीन जोडप्याने त्यांच्या समोरचे पदार्थ खाण्यास सुरुवात केली. मी आणखी एक ऑर्डर मागवू शकतो का? नवरा आपल्या बायकोला म्हणाला. आधी तू म्हणाला की इथले जेवण स्वादिष्ट आहे याची तो हमी देत नाही, आता तू आणखी मागत आहेस? बायको हसत बोलली आणि मान हलवली. मॅडम, अशी दुसरी डिश ऑर्डर करा. ठीक आहे, त्या पुरुषाने अजून एक ऑर्डर दिली आणि दोघेही जान्हवीच्या रेस्टॉरंटमध्ये आरामात पोटभर जेवले. जेवून झाल्यावर दोघेही जण उभा राहिले आणि काउंटरजवळ आले. मॅडम, जेवण खूप छान होतं, मला ते आवडलं. मी जेव्हा कधी इथे येईन तेव्हा मी माझ्या मुलांना घेऊन येईन, सीमा नावाच्या मध्यमवयीन महिला बोलली. थँक्यू, मला आशा आहे की तुम्ही या साध्या रेस्टॉरंटमध्ये परत याल, जान्हवीने आनंदाने उत्तर दिले. हा जान्हवीचा पहिला ग्राहक होता, ज्याला जान्हवी बनवते तो मेन्यू खरोखर आवडला होता. भाऊ, उशीर झाला आहे, मी घरी जात आहे. तू हे रेस्टॉरंट व्यवस्थित बंद करशील आणि सर्व दिवे बंद करायला विसरू नकोस, जान्हवीने निघण्यापूर्वी ऑर्डर दिली. होय सीस, सावध रहा, रेस्टॉरंटमध्ये तिला मदत करण्यासाठी असलेल्या कर्मचाऱ्याने उत्तर दिले. वाया तिची स्लिंग बॅग घेऊन ती तिथून बाहेर पडली आणि कॅबने संजयच्या मेन्शनकडे निघाली. मेन्शन बाहेर पोहोचताच ती पटकन घाईघाईने मेन्शनमध्ये गेली आणि चारही बाजूने पाहिलं, पण अजूनही संजय आल्याची कोणती चिन्हे तिला दिसली नाही. देवाचे आभारी आहे की तो अद्याप घरी नाही. रिकाम्या लिव्हिंग रूममधून जाताना जान्हवीने विचार केला, याचा अर्थ संजय कामावरून घरी आलेला नव्हता. जान्हवीच्या हॉटेलमधून घरी आल्यानंतर ते जोडपे तिच्या जेवणाची तारीफ करत होते की तिथं त्यांचा मुलगा करण आला. हो, ती एक मितभाषी मुलगी आहे, नाही का? मला तिचा सभ्यपणा आवडला, सीमाचा नवरा सुरेशने उत्तर दिले. आई बाबा, तिथं काय मस्त होतं की तुम्ही तारीफवर तारीफ करत आहात, सुरेशचा मुलगा करणने विचारलं. नाही रे, आम्ही तर असंच बोलत होतो, असाची काही खास नव्हतं, सीमा करणकडे हसत बघत म्हणाली. तुझं काय चालू आहे, सर्व काही व्यवस्थित आहे ना, सीमाने विचारले. सध्या करण शहरातील एका खाजगी कॅम्प्समध्ये काम करत होता. चांगले चालले आहे, कदाचित पुढच्या आठवड्यात माझी चाचणी होईल, त्यानंतर मी बाबाच्या कंपनीत काम करेन, करणने अभिमानाने उत्तर दिले. करण हा 27 वर्षाचा सुरेश आणि सीमाचा मुलगा होता. तशी तर सीमा ही त्याची सावत्र आई होती, पण त्यांचा एकमेकावर खूप जीव होता. त्याला एक लहान बहीणही होती, जी अमेरिकेमध्ये कॉलेजला होती, जी तिच्या आजीबरोबर तिथं राहत होती. ठीक आहे, मी आता माझ्या रूममध्ये जात आहे, एवढं बोलून करण त्याच्या रूममध्ये निघून गेला. आजही दुपारी नेहमीप्रमाणे जान्हवी तिच्या मालकीचे रेस्टॉरंटमध्ये गेली आणि आपलं जे काही काम असेल ते करून निवांत तिच्या सेलफोनवर खेळत असताना रिकाम्या टेबलावर बसते. रेस्टॉरंट छोटं आणि नवीन असल्याने कोणी जास्त कस्टमरही येत नसायचे. मॅडम, तुम्ही मला लास्ट टाईमप्रमाणे फिश पुलावचे 3 पार्सल द्याल का? सीमाने जान्हवीच्या रेस्टॉरंटमध्ये येऊन तिला ऑर्डर दिली. अच्छा ठीक आहे, पण पार्सल आणि तुमचे हजबंड कुठे आहे? जान्हवीने आश्चर्याने विचारले, कारण सहसा सीमा तिचा नवरा इथं येऊन लंचसोबत करत होते.
माझा नवरा ऑफिसमध्ये आहे. मला त्यांच्या ऑफिसमध्ये जेवण घेऊन जायचं आहे आणि माझा मुलगा तिथे आला होता म्हणून मी तिघांची ऑर्डर दिली. सीमाने उत्तर दिलं. सीमा आणि जान्हवीची चांगली ओळख झाली होती. सीमाने तिला कितीतरी वेळा घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं, पण प्रत्येक वेळी जान्हवी काहीतरी कारण सांगून टाळत होती. मी आत्ताच बनवते. जान्हवी लगेच सीमाने ऑर्डर केलेले डिश तयार करायला धावली. हे फूड पॅक आहे. जान्हवीने तिच्या हातात 3 पार्सल असलेली प्लास्टिकची पिशवी दिली. थँक्यू. उद्या आमच्या घरी एक छोटीशी पार्टी आहे. तिला वेळ असेल तर नक्की ये. पार्सल घेत सीमा बोलली. मला उद्या काही काम नाही आहे. जमलं तर नक्की ये. जान्हवी स्माईल करत बोलली आणि सीमाने मान हलवली आणि निघून गेली. आज खूप शांतता आहे. मला पण खूप कंटाळा आला आहे. मी सुपरमार्केटमध्ये जाते. जान्हवीने विचार केला आणि रेस्टॉरंटमध्ये तिच्याबरोबर काम करणाऱ्यांना काही सूचना देऊन ती सुपरमार्केटमध्ये गेली. जान्हवी सुपरमार्केटमध्ये शिरली आणि स्नॅक्स घेण्यासाठी फिरली. एक बास्केट जान्हवीने भरली होती आणि तिची नजर रेफ्रिजरेटरमध्ये असलेल्या आईस्क्रीमवर पडली. जान्हवी रेफ्रिजरेटर उघडण्यासाठी पुढे गेली. तेव्हाच अजून एका व्यक्तीने रेफ्रिजरेटर उघडण्यासाठी हात पुढे केला आणि जान्हवीने तिचा हात मागे घेतला. तू आधी घे, जान्हवी म्हणाली. त्या माणसाने हवा असलेली आईस्क्रीम घेतली. मग जान्हवीने तिला हवं असलेला आईस्क्रीम घेतली. ते दोघे त्यांच्या खरेदीचे पैसे देण्यासाठी कॅशियरकडे गेले. सर्व 2000 झाले आहेत मॅडम, कॅशियर जान्हवीला म्हणाला. तिने तिचं डेबिट कार्ड कॅशियरकडे दिलं. आय एम सॉरी मॅडम, डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी किमान खरेदी 5000 आहे, कॅशियरने उत्तर दिले. पण माझ्याकडे तर कॅश नाही आहे, जान्हवी बोलली. आणि हे सगळं मागून ऐकणारा करण पुढे आला. काही प्रॉब्लेम आहे का? मी काही हेल्प करू शकतो का? करण बोलला आणि कॅशियरने त्याला सगळं प्रॉब्लेम सांगितलं. त्यांचे पैसे मी देतो, करण जान्हवीकडे स्माईल करत बोलला आणि त्याने जान्हवीचं बिल पे केलं. थँक्यू. तुम्ही माझ्याबरोबर इथल्या समोरच्या रेस्टॉरंटमध्ये येऊ शकता का? म्हणजे मी तुमचे पैसे परत करेन. जान्हवी तिच्या साध्या रेस्टॉरंटकडे बोट दाखवत म्हणाली. नाही नको, नंतर कधीतरी नक्की ये. आता माझी आई माझ्या ऑफिसमध्ये माझी वाट पाहत आहे, करण बोलला आणि तिला बाय बोलून निघून गेला. जान्हवीने तिची खरेदी पूर्ण केली आणि रेस्टॉरंटमध्ये येऊन आरामात खुर्चीवर बसली होती की ड्रावरमधून तिच्या सेलफोनचा आवाज आला. तिने तिचा सेलफोन घेतला. कोणाचा नंबर आहे हा? अजून नव्या नंबर बघून ती बडबडली. हॅलो. जान्हवीने कॉल रिसीव्ह केला. किती वेळचा कॉल करत होतो, रिसीव्ह का नाही केलास? पलीकडून चिडलेला आवाज आला आणि जान्हवीला समजलं की हा त्या चिंपांजीचा कॉल आहे. आय एम सॉरी, मी मार्केटमध्ये गेले होते, जान्हवीने प्रामाणिकपणे उत्तर दिले. घरी किती वाजता येत आहे? 1 वाजला आहे, संजय मोठ्या आवाजात बोलला. मी सहसा 4 वाजता घरी येते. काय झालं? जान्हवीने विचारलं. मी घरी लवकर येणार आहे, तू पण ये, काम आहे, संजय बोलला. आणि जान्हवीच्या उत्तराची वाट न पाहता संजयने कॉल लगेच बंद केला. मूर्ख आहे का हा? जान्हवीने मोबाईलकडे बघून विचार केला. जास्त वेळ वाट न पाहता जान्हवी ताबडतोब घरी पोहोचली. अस्वलाला राग येऊ नये म्हणून तो घरी आला असेल म्हणून जान्हवी सरळ आत गेली. पण तिला संजय लिव्हिंग रूममध्ये दिसला नाही. तो कुठे आहे? आला आहे की नाही काय माहिती? जान्हवी संजयवर खूप चिडली आणि सोफ्यावर बसली. ती खूप धावपळीने आली होती. आत्ता आलीस? संजय वरून कॅज्युअल कपडे घालून खाली येत बोलला. हो, आत्ताच आले. मला घरी घाईघाईने का बोलावलं? जान्हवीने संजयला विचारलं. काही नाही, संजय निर्लज्जपणे जान्हवीच्या शेजारी बसून उत्तर दिले. मग मला का बोलावलंस? की तू लवकर येणार आहेस, ये, जान्हवी जरा चिडून बोलली. मला ना तुला तुझ्या रूममध्ये बघायला आवडतं म्हणून बोलवून घेतलं, संजय हसत हात बोलला आणि टीव्ही चालू करण्यासाठी रिमोट हातात धरला. समजायचे शब्द ऐकून जान्हवी फक्त गप्प बसली आणि अजिबात हल्लीसुद्धा नाही. तू गप्प का आहेस? तुला मान्य नाही का? संजयने तिच्या शब्दांना प्रतिसाद न देता जान्हवीकडे पाहिल्यावर विचारलं. जान्हवीने लगेच संजयकडे पाहिले, जो सध्या तिच्याकडे मिश्किलपणे हसत होता. खोटं बोललास तू?
जान्हवी उपहासाने म्हणाली. ठीक आहे, रागावू नकोस. उद्यापासून माझ्यासाठी ऑफिसमध्ये जेवायला घेऊन ये. संजय तिला बोलला. ठीक आहे, मी येईल. मी आता माझ्या खोलीत जाऊ का? जान्हवीने विचारलं. प्लीज, संजयने उत्तर दिले. मग टी व्ही बंद केला आणि तो देखील त्याच्या खोलीत परतला. बेडवर पडून तिला आठवले की अलीकडे संजयचे वागणे खूप विचित्र आहे. तो केवळ खुनीच नाही तर तो सायको देखील आहे. जान्हवीने विचार केला, देवा, हा माणूस वेडा का आहे? मी रूममध्ये आल्यानंतर त्याने पुन्हा कॉल का केला आहे? सेलफोनच्या स्क्रीनवर त्याचं नाव बघताच जान्हवी बोलली. जान्हवीने त्याच्या कॉलकडे दुर्लक्ष करून फोन सायलेंट मोडवर टाकला आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये निघून गेली. 20 मिनिटांनी जान्हवी अंगाला टॉवेल गुंडाळून बाथरूममधून बाहेर पडली. जान्हवी घरचे कपडे घालायला रूममध्ये गेली, कारण तिची रूम गेस्ट रूम असल्यामुळं तिथे चेंजिंग रूम नव्हती. जान्हवीने काचेतून मागे पाहिले आणि दचकली. जान्हवीने ताबडतोब डोके फिरवलं आणि खात्री केली की खरंच संजय बेडवर पडला आहे का? तू माझ्या खोलीत का आलास? मी दार लावले नाही का? जान्हवीने आश्चर्याने विचारले की तिने दार लॉक केल्याचे आठवते. तू मूर्ख आहेस का? मी या घराचा मालक आहे, त्यामुळे तू लॉक केलं तरी मला हवे तेव्हा मी आत येऊ शकतो. संजय जान्हवीकडे वरून खाली बघत बोलला. तू मूव्हीसारखं गायब होऊ शकतोस का? जान्हवी विचार करत बोलली. हां, मला भेटलेली सर्वात मूर्ख मुलगी आहेस तू. मी आतमध्ये येऊ शकतो कारण माझ्याकडे स्पेअर की आहे. तुझ्या डोक्यात चालू आहे तसं काही नाही, संजयने त्याच्या हातात की दाखवत उत्तर दिले. बरं, आता परत जा, मला कपडे घालायचे आहेत, जान्हवी बोलली. बदल ना, मी कुठे तुला अडवलं आहे? आणि तसंही मला तुझ्यासारख्या मुलीमध्ये काही खास इंटरेस्ट नाही आहे, संजय खोटे बोलत म्हणाला. ते काहीही असो, तू इकडे तिकडे तोंड